तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होतं सकाळचं माझं रुटीन. मुलांचे टिफिन होते म्हणून सकाळी लवकरच उठून अंघोळ फिंगोळ झाली होती माझी. मग लवकरच आवराय घेतलं होतं. हे कडधान्य होते संध्याकाळी भिजू घातलेले, तर मस्त असे भिजले होते पूर्ण. त्यानंतर आपलं टमॅटो, कांदा हेच आपलं सगळं चिरून घेणार होते मी. 2 कांदे, 1 टमॅटो आणि लसूण, कोथिंबीर हे सगळं घेणार होते. त्यानंतर लसूण निसायला लगेच घेतलं. सकाळ सकाळ मुलांचा टिफिन असतो त्याच्यामुळे मला लेट नको व्हायला, त्याच्यामुळे लवकरच आवरून घ्यायचं होतं मला. त्यानंतर कांदा, टमॅटो चिरून घेतला आणि टमॅटो अर्धाच घेतला का तर मुलांना आंबट आवडत नाही जास्त खोकल्यामुळं. पण आता सर्दीचे लक्षण आहे सारखे, त्याच्यामुळे जास्त काय आंबट मी केलंच नाही आहे. मग अर्धा टमॅटो टाकला होता आणि मस्त अशी साडी घातली होती आज मी. अशीच आपलं मध्ये आधी साडी घालते मी, जरा नाही का साड्यांचा वापर पण होऊन जाईल, नवीन पण भेटतं साड्या घालता असं येईल, त्यामुळं सिंपल साडी घातली होती आपला. मग चाललं होतं माझं आवरायचं. मग मटकीन भिजू घातली होती, मटकीन वाटाणे त्याचीच भाजी करणार होते आज. भाजी पण नाही, थोडंसं फ्रायसारखंच करणार होते, म्हणजे सुक्कं करणार होते, सुक्कं फ्राय तेच करणार होते. मग तेच चाललं होतं माझं आवरायचं. त्यानंतर आहे ना बाकीचं ठेवलं होतं, हे मुलांसाठी करणार होते टिफिनला. त्यानंतर आम्हाला तिखट करणार होते, म्हणजे तिखट मुलांना मीडियमच करणार होते. फक्त ह्यात आहे ना आपलं जी मटन मसाला असतो ना तोच थोडासा टाकला होता. त्यानंतर कांदा, टमॅटो हे सगळं फोडणीला टाकून मस्त असं मटकी आणि वाटाण्यांची फ्राय केले होतं सुक्का. का तर टिफिनला आहे ना काही पातळ चालत नाही, सुक्कंच चालतं, त्यामुळे टिफिनला सुक्कंच केलं होतं. मग मस्त त्यात पाणी टाकून घेतलं का त्या वाटाणे शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळं चाललं होतं माझं बाकीचं. तर मला दुसऱ्या भाजी तयारी करून घ्यावा म्हणून ते आपलं चाललं होतं तयारी करून घ्यायची. म्हणजे कांदा, टमॅटो चिरून घ्यायचं, त्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळं वाटून घेतलं होतं साईडला मी. तर दोन्ही वाटून घेतल्यानंतर किचन आवराय घेतलं लगेच, पटपट किचन आवरून घेतलं का तर नंतर आवरायचं म्हणजे ना खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे लगेच किचन आवरून घेतलं. आणि पाणी जास्त टाकलं होतं का तर आहे ना वाटाणे शिजायला वेळ लागतो. म्हणजे मटकी तर लवकर शिजते पण वाटाणे नाही शिजत लवकर, त्याच्यामुळं. आणि म्हणलं कसं मुलांना आहे ना शिजल्याला लागतं, कच्चं थोडं चालत नाही, तर पोट दुखायची कामं होतात, त्याच्यामुळे पूर्ण मी शिजवूनच घेते. मग मस्त शिजून झालं तर ते साईडला काढून घेतलं कढईमधून. लगेच आहे ना दुसरी भाजीचे फोडणीला चाललं होते माझी तयारी. त्यानंतर लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं फोडणीला देऊन, अद्रक मसाले आपले जेवढं असतं तेवढं, हळद, मीठ, मसाले सगळं टाकून घेतलं होतं. आणि लगेच मटकी टाकून घेते. हे पण आहे ना मी आपलं सुक्कंच करणार होते, पातळ पण आहे काय नाही जास्त. मग सुक्कंच करणार होते, सुक्काचे चाललं होतं मला. थोडंसं पाणी टाकून घेतलं का तर वाटाणे ह्यांना पण शिजलेले लागतात पूर्ण, आता कच्चे खातच नाही, त्याच्यामुळे माझं काय नसतं तसं वाटाणे कच्चे पिचे मला मीडियम पण चालतात, पण ह्यांना पूर्ण शिजलेले पाहिजे. चालू होतं माझं पीठ मळायचं इथं. मग मला चल भाजी तर होस, तर मला चला म्हणलं आपण पीठ तर मळून घेऊ. पीठ मळून झालं का मग बाकीचे काम पण आवराय होतात. तसं आज आहे ना भात नव्हता करायचा, त्याच्यामुळे फक्त चपाती भाजी हेच होतं फक्त, त्याच्यामुळे लगेच आपलं पीठ मळायला झालं होतं. मग माझं पीठ पण मळून झालं होतं तेवढ्यात. तेवढ्यामध्ये तर लाईट पण गेली होती, सकाळच्या टायमिंगला लाईट गेले होते. मग लगेच चपात्या करून घेतल्या. चपात्या काय पूर्ण झाल्या होत्या ना, आपल्या टिफिन पुरत्या झाल्या होत्या, म्हणजे सम्राटला लवकर स्कूलला जायला लागतं 9 वाजता, तर त्याच्यामुळे त्याचा डब्बा टिफिन भरून घेतला, पाण्याची बॉटल, एक नॅपकिन ठेवला होता टिफिन बॅगमध्ये. मग त्याचं टिफिन बॅग लगेच आहे त्याला स्कूलला सोडायला गेले होते, तर स्कूलला सोडून आले. त्यानंतर चाललं होतं माझं आवरायचं, बाकीची घरी आले का लगेच कामं करायची. का तर चपात्या पूर्ण झाल्या नव्हत्या, फक्त टिफिनसाठीच बनवल्या होत्या 2-3, म्हणजे मुलासाठी थोडंसं खायला त्याला आणि टिफिनला हे बांधून न्यायला, म्हणजे नाही का डब्यामध्ये आपल्या. तर तेच झालं होतं फक्त माझं. मग बाकीच्या घरी आले लगेच चपात्या करून घेतल्या का तर ह्यांना पहिलं भूक लागली होती, तर लगेच चालू त्यांचं ताट पण वाढून झालं होतं. त्यांना गरम गरम चपाती आणि आपलं मटकी आणि वाटाण्याची भाजी करून दिली होती, ते सगळं दिलं होतं. त्यानंतर परलं पण जेवण करायचं, त्यांच्या ताटामध्ये बसले जेवण करायचे. त्यांच्या दोघांचं चाललं होतं तिकडे जेवण करायचं, माझं चाललं होतं तिकडे चपात्या करायच्या आपल्या सगळ्या. त्यानंतर रात्रीची भाजी होती डाळीची, ते पण गरम करायला ठेवली होती साईडला मी, का तर ते पण त्यांना भातासोबत हवं होते. मग रात्रीचा भात पण होता थोडासा राहिलेला शिल्लक, आणि आमटी डाळीची मग होऊन जाईल त्यांचं. मग तेवढं तुम्ही साईडला भाजी गरम करायला ठेवली होती. त्यानंतर त्यांना आहे ना भाजी गरम झाली लगेच आपली, पूर्ण उकळून गेली होती पूर्ण. त्यांनी लगेच तिकडे द्यायला गेले. त्यानंतर भात पण इथं होता शिल्लक, तो पण भात द्यायला लगेच गेले. हे अशी कामं असते चपात्या करता करता माझी बाकीची पण. त्यांचं परीचं पण आवरायचं होतं बाकीचं, म्हणजे परीचा टिफिन भरायचा बाकी होता माझा, त्याच्यामुळे माझ्या चपात्या पटपट अशा आवरून घेतल्या मी. लगेच किचन पण आवराय घेतलं होतं. तर चाललं होतं माझं चपात्या करायचं. मग चपात्या करता करता मग लगेच किचन आवराय घेतलं, माझ्या पूर्ण चपात्या झाल्या होत्या बनवून. त्यात लगेच टिफिन भरायला घेतला परीचा. टिफिनचं मोठा डब्याचं रिंग आहे ना खराब झाली, त्याच्यामुळे छोट्या डब्यात दिलं होतं तिला 2 डबे भरून चपाती आणि मटकी थोडीशी मिक्स करून दिली होती तिला, म्हणजे तिखटवाली थोडीशी, आणि जी मीडियम आहे ते पण मिक्स करून दिली होती, का तिला तिखट खायची सवय लावायची आहे, त्याच्यामुळं मला दोन्ही मिक्स करून दिलं. त्यानंतर तिचे टिफिन भरून झाले, पाण्याची बॉटल पण भरून झाली होती. मग तिच्या बॅगमध्ये टाकून घेतलं टिफिन बॉक्स आणि आपली चपातीचा डब्बा, टिफिन आणि पाण्याची बॉटल हे सगळं टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये बॅगमध्ये. आणि चाललं होतं आवरायचं, तिचं पण बाकीचं आवरायचं राहिलं होतं बाकीचं, त्यामुळे तिचं आवरून तिला लगेच स्कूलला सोडवलं.
लगेच आहे ना दूध आणलं इथून दुकानापासून जाऊन दूध आणलं का तर सकाळपासून चहा नव्हता घेतला मी. त्यानंतर चहा घेतला निवांत बसून असता. त्यानंतर चहा झाला माझा पिऊन. तसा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा. भेटू